आज काही महत्त्वाचे विषयासंदर्भातली बैठक 2-3 महत्त्वाचे विषय जिल्ह्यामधले होते। एक तर कराड विमानतळावरचं नाईट लँडिंगची सुविधा आणि विमानतळाचं विस्तारीकरण, अधिक मराठवाडी जो वांग मराठवाडी प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये अंशतः बाधित होणाऱ्या 2 गावातल्या 261 अंशतः बाधित कुटुंबियांच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विशेष बाब करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव होता। तिसरा विषय, ज्या संपूर्ण जिल्ह्यातल्या पवनचक्क्या आहेत की ज्या पवनचक्क्यांनी ठोस अंशतः अनुदान हे त्या ग्रामपंचायतीला द्यायचं आहे, प्रति मेगावॅट जेवढी वीज तयार करतात त्या प्रमाणामध्ये, तर त्याच्यामध्ये गेली अनेक वर्षापासून खूप मोठी विसंगती जाणवत होती। त्या संदर्भातला एक विषय। आणि चौथा विषय हा मोरणा गोरेगर प्रकल्पातल्या उजव्या आणि डाव्या तीरावरच्या जो ओपन कॅनल होते नियोजित, त्याच्याऐवजी बंदिस्त पाईपलाईन करून तिथल्या शेतीला पाणी देण्याची। तर या 4ही विषयांची बैठक संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आज मी घेतली। एक झालेला निर्णय मी आपल्याला आजच्या बैठकीमधला सांगतो। कराड विमानतळाचं विस्तारीकरण आणि नाईट लँडिंगचा विषय हा खूप जुना आहे। याच्या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आवश्यक ते सगळे प्रस्ताव तयार केलेले होते। नुकतंच याच 2 महिन्यापूर्वी राज्य सरकारनं या विमानतळासाठी अधिवेशनामध्ये घोषणा करून लागणाऱ्या निधीची सुद्धा तरतूद केलेली आहे। 48 हेक्टर अधिकचं क्षेत्र आपल्याला भूसंपादित त्या ठिकाणी करावं लागतंय। त्याच्यामुळं 1280 मीटरची असणारी धावपट्टी ही 1700 मीटरची आपण करणार आहे। आणि जवळपास त्या 48 हेक्टरपैकी 30 हेक्टरच्या आसपास जमिनीला ऑलरेडी सरकारचं नाव लागलेलं आहे, परंतु नाव सरकारचं कागदोपत्री लागलं असलं तरी अजून ती जमीन सरकारच्या ताब्यात आलेली नाही, हा एक विषय। आणि वरचे जे 17-18 हेक्टर क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांनी अद्याप पैसे स्वीकारलेले नाहीत। अशा 2 विषयांमुळे हे काम रखडलेलं आहे। निवाडा काय दरानं जमिनीला मोबदला द्यायचा त्याचा निवाडा 2016 साली झालेला आहे। त्या निवाड्यानंतर कुठल्याही कोर्टाने किंवा कुठल्याही यंत्रणेने त्याच्यावरती स्थगिती दिलेली नाही। तो 2016चा निवाडा आजही अस्तित्वात आहे। त्यामुळं आज बैठकीमध्ये असं ठरलं की 15 दिवसाची नोटीस ज्या शेतकऱ्यांनी अद्याप रक्कम स्वीकारलेली नाही त्यांनी रक्कम स्वीकारावी, अन्यथा पुढची कारवाई जी सरकारला अधिकार आहे त्याप्रमाणे आम्ही करू। अशा नोटिसा विमानतळ विस्तारीकरणाच्या जागेचे जे प्रलंबित निधी आहे त्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय झाला। त्याच्यावरती स्वतः जिल्हाधिकारी मॉनिटर करणार आहेत। आणि जर 15 दिवसामध्ये ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांनी स्वीकारली नाही तर ती रक्कम कोर्टामध्ये आम्ही जमा करू आणि सरकारला जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार आम्ही त्या जमिनीचा ताबा जमिनीवरती राज्य सरकारचं नाव लावू आणि राज्य सरकारचं नाव लागल्यानंतर ती जमीन आम्ही राज्य सरकारच्या ताब्यामध्ये घेऊ। अशा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। दर 15 दिवसांनी या विमानतळाच्या संदर्भामध्ये पुढं काय प्रगती झाली याचा जिल्हाधिकारी स्वतः आढावा घेतील आणि मी सुद्धा 15 दिवसातून एकदा या संपूर्ण बाबतीत मी सुद्धा त्या यंत्रणेचा आढावा घेऊन लवकरात लवकर जमिनीवर सरकारी नाव जमिनीला सरकारी नाव सातबाऱ्याला लागणं आणि ती जमीन सरकारच्या ताब्यात घेणं याला प्राधान्यानं गती देण्याचं काम गती देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। आणि त्याच्यासाठी लागणारा सगळा निधी हा राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे। अजून सुद्धा निधी लागला तर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेला आहे त्याच्यासाठीचा निधी आपण राज्य सरकार उपलब्ध करून देऊ। हा 1 नंबर। पवनचक्क्यांच्या बाबतीतला असा निर्णय झाला की एखाद्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये किती पवनचक्क्या आहेत याची नोंद आज जरी ग्रामपंचायतीकडे असली
तरी त्या पवनचक्कीनं किती मेगावॅट वीज तयार केली याचं क्रॉस व्हेरिफिकेशन जी वीज ज्या MSEBच्या फीडरला गेलेली आहे त्या पवनचक्कीचा नंबर आणि त्या फीडरमध्ये असणाऱ्या त्या पवनचक्की विद्युत निर्माण करणाऱ्या मीटरचा नंबर याचं क्रॉस व्हेरिफिकेशन हे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेनं करायचं आहे, राज्य विद्युत मंडळाच्या आणि मेळाच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन. याचं कारण बऱ्याच ठिकाणी अशा तक्रारी आल्यात की ग्रामपंचायती हद्दीमध्ये उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर समजा 10 पवनचक्क्या आहेत, त्यातल्या 8च नोंदवल्या जातात आणि 2 नोंदवल्याच जात नाहीत. तर त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयाने अशी सूचना केली की त्या सगळ्या पवनचक्क्यांचं जिल्ह्यातल्या जिओ टॅगिंग करायचा निर्णय आपण घेतला आहे आणि तशा सक्त सूचना जिल्हा परिषदेला आपण दिल्यात. जिओ टॅगिंग केल्यानंतर कुठलीही पवनचक्की ही नोंद केल्या वाचून शिल्लक राहणार नाही आणि प्रत्यक्ष जेवढी मेगावॅट वीज तयार झालेली आहे त्या मेगावॅटच्या प्रमाणात त्यांना ग्रामपंचायतीला वार्षिक कर भरावा लागेल. या प्रक्रियेमुळं ग्रामपंचायतींच्या जिल्ह्यातल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. हे दोन विषय झाले. तारळी प्रकल्प वांग मराठवाडी प्रकल्प ज्या ठिकाणी अंशतः बाधितचा विषय आहे तिथं मी संबंधित अधिकाऱ्यांशी आत्ता बोललेलो आहे. त्यांना विशेष बाब म्हणूनचा प्रस्ताव माझ्या माहितीनुसार 3-4 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्य सरकारला सादर झालेला आहे. मदत पुनर्वसन विभागाची त्याला विशेष बाब म्हणून मान्यता हवी आहे. निगडे आणि घुटील या निगडे आणि 2 गावांचा याच्यामध्ये समावेश आहे. 261 शेतकऱ्यांचा, जिंती आणि निगडे. तर त्या बाबतीत मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे. मंगळवार ते शुक्रवार या 3 दिवस मी मंत्रालयामध्ये आहे. त्यावेळी मदत पुनर्वसन विभागाच्या मंत्री महोदयांबरोबर एक विशेष बैठक लावून त्यालाही मान्यता मराठवाडी प्रकल्पातल्या जिंती आणि निगडेच्या अंशतः बाधित लोकांच्या प्रकल्पासाठी आपण घेणार आहोत. आणि मोरणा गोरेगरचं जे बंदिस्त पाईपलाईन करतो आहे त्या बाबतीत सुद्धा पुढच्याच आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांकडं एक विशेष बैठक लावून त्याही प्रकल्पाला विशेष बाब म्हणून मान्यता दिली जाईल. अशी एकूण 4 विषयाची बैठक झाली. त्याचं ब्रीफिंग मी आपल्याला केलेलं आहे. त्याच्या बाबतीतले काही प्रश्न असतील तर विचारा. ते झाल्यानंतर ऐन वेळचे प्रश्न असतील त्याची उत्तरं मी देतो. पुढं पवनचक्कीचा विषय आहे. पवनचक्कीच्या संदर्भात तुम्ही म्हणताय की पवनचक्क्या कंपन्यांनी महसूल जो आहे ग्रामपंचायतीचा तो बुडवलेला आहे. मात्र आता जे नवीन ती सूचना दिलेल्या आहेत आपण त्यामध्ये किती दिवसामध्ये हा अहवाल सादर करायचा आहे आणि जर केला नाही तर काय कारवाई पवनचक्की? आपण आता 15 दिवसाची मुदत दिलेली आहे. पहिला टप्पा आपण त्याचा असा करतोय, जिओ टॅगिंग करून ग्रामपंचायतीची पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ज्या 4 दिशेच्या बाजू आहेत त्या हद्दीमध्ये फिजिकली सुद्धा आपण नंबरिंग करणार आहे. ऑलरेडी पवनचक्क्यांनी नंबर टाकलेत पण ग्रामपंचायत मरळी उदाहरणार्थ पवनचक्की 1, पवनचक्की 2, पवनचक्की 4 असं जे काही 1 ते 10 असतील, 1 ते 20 असतील त्याचं करतील. प्लस त्याचं जिओ टॅगिंग आपण करणार आहे. याला 15 दिवस आपण आत्ता जिल्हा परिषदला सांगितले, महिनाभर लागू शकतो त्याला. पण याच्यानंतर सुद्धा प्रत्यक्ष उत्पादन केलेली वीज आणि भरलेला कर याच्यावर जर तफावत आढळून आली तर पवनचक्कीनं जेव्हापासून उत्पन्न सुरू केले तेव्हापासूनची बॅक डेटेड रिकव्हरीसुद्धा त्यांच्याकडनं वसूल फोर्सफुली केली जाईल. RRC करायचे अधिकार आहेत, म्हणजे त्याच्या सक्तीनं वसुली करायचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. कराड विमानतळाचा विषय तुम्ही मगाशी मांडला, त्याच्यामध्ये विरोध आहे प्रचंड त्या आजूबाजूच्या भागातील लोकांचा. त्या विरोधाला तर तुम्ही म्हणताय की जर 15 दिवसात तुम्ही याचा फीडबॅक घेत राहणार आहे, पण म्हणजे विरोध हा कमी करण्यासाठी किंवा त्यांच्याशी काही चर्चा करण्यासाठी पुढे जाणार? याच्यामध्ये विरोध एकाच गोष्टीचा आहे. तिथं एक सहकारी उपसा सिंचन योजना आहे, ज्या योजनेची पाईपलाईन त्या 1700 मीटर जे काय वाढवतोय आपण 48 हेक्टर क्षेत्र त्यातनं जाती. आपण आता सुधारित प्रस्ताव केलेला आहे, त्याला डायव्हर्शन करून द्यायचं. फक्त जेवढे दिवस काम सुरू राहील तेवढ्यापुरती ती पाईपलाईन बंद असेल, पण त्याला पर्यायी डायव्हर्शन करून ती योजना कुठेही बंद होणार नाही. त्या योजनेची पाईपलाईन वळवून त्या क्षेत्राला पाणी चालू राहील शेतीला, याच्यासाठी जवळपास 10 कोटी रुपयाची विशेष तरतूद आपण केलेली आहे. नंबर 2, ज्यावेळी आपण त्याचं हे केलं भूसंपादन निवाडा केला त्यावेळी जो दर नक्की झालेला आहे त्या दर ज्यांना मान्य नसेल तो दर निवाडा झालेला आपण शेतकऱ्यांना कळवलेला आहे. त्यांना मुदत होती कोर्टामध्ये जाऊन तो वाढवून घ्यायची किंवा तो रद्द करण्याची.
कुठल्याही न्यायालयानं त्याला रद्द केलेलं नाही किंवा त्याला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळं 2016 साली आमचा झालेला निवाडा आजही अस्तित्वात आहे. त्यामुळं इथून पुढं आम्ही बेकायदेशीर काही करणार नाही. 15 दिवसाची मुदत एवढ्यासाठीच आम्ही दिलेली आहे की आम्ही शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करू, त्यांचं अजून काय म्हणणं असेल तर ऐकून घेऊ. पण विमानतळ रखडल्यामुळं कराड MIDC असेल, सातारा MIDC असेल, कराड परिसराचा विकास असेल, याला सगळ्यालाच काही मर्यादा पडलेल्या आहेत. प्रवासी वाहतूक असेल, बाकी इतर सगळ्या गोष्टींना औद्योगिक विकासासाठी असेल, टुरिस्टसाठी असेल. आता आपण कोयनानगर टुरिस्ट सेंटर करतो आहे, विस्तारित महाबळेश्वर आपण करतो आहे, कासबामनोली आपण करतो आहे, वाल्मिक पठार आपण करतो आहे, पलीकडे चांदोली अभयारण्य कराडवरनं जवळ आहे. या सगळ्या टुरिस्टच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा ते सेंट्रल असणार आहे विमानतळ. त्यामुळं लोकांची समजूत घालू कुणावरही. आणि जवळपास 80% लोकांनी तो दर स्वीकारला, 20% लोकांनी स्वीकारला नाही. तो दर जर अवाजवी असता तर 80% लोकांनी स्वीकारला नसता. कुणी स्वीकारला? 80% लोकांनी स्वीकारला, 20% लोकांनी तो स्वीकारला. त्यांची समजूत घालायचा प्रयत्न सुरू आहे. आवश्यकता भासली तर मी स्वतः त्या लोकांशी बोलेन. आमचे जिल्हाधिकारी बोलत आहेत, त्याच्या अगोदर प्रांत अधिकारी बोलत आहेत, पण मी स्वतः समजूत घालेन. पण राज्य सरकारच्या टॉप प्रायोरिटीवर 1 वर्षाच्या आत कराड विमानतळाचं विस्तारीकरण अधिक नाईट लँडिंग म्हणजे रात्रीची विमानसेवा सुरू करण्याला आम्ही टॉप प्रायोरिटी दिलेली आहे. पण नाईट लँडिंग आणि जो रनवे वाढवतोय, विस्तारीकरण करतोय आपण, यामध्ये भविष्यात व्यावसायिक विमानं इथं उतरतील का आणि त्याच्यासाठीचा काय प्रस्ताव? पहिला टप्पा आपला प्रवासी वाहतुकीचा आहे. म्हणजे प्रवासी वाहतूक या दृष्टीनं की समजा कराडची MIDC चांगली आहे, तुमच्या तासवडेची MIDC चांगली आहे, सातारच्या सुद्धा कालच्या मार्चच्या अधिवेशनामध्ये आपण सांगितलं काही उद्योजक एक्सपांड करतायत त्यांचे उद्योग. म्हणजे उद्योजकांना सुद्धा आणि उद्योगातल्या व्यापाऱ्यांना सुद्धा ते कनेक्टिव्हिटी व्हावी. प्लस आपलं सेंटर फोकस आहे टुरिझम. कासबामनोली, तापोळा, कोयनानगर प्लस वाल्मिक पठार, जिथं आपण नॅचरल ट्रेकिंग वगैरे ह्या सगळ्या सुविधा, जिथं महाराष्ट्रात पहिल्यांदा नॅचरल ट्रेकिंग आपण करतोय, म्हणजे जांभ्या दगडाच्या वाटा जंगलात करून, जिथं थोडेसे दऱ्या वगैरे तिथं रेलिंग करून, म्हणजे लोकांना प्रत्यक्ष जंगलात कसं जायचं हे सुरक्षित जंगल ट्रेकिंगची सुद्धा सोय आपण कोयनानगरला करतोय. तर या दृष्टीने टुरिस्ट डेव्हलपमेंटसाठी सुद्धा उपयोग होईल. आणि एकदा विमान सेवा सुरू झाली की शहरांचा जिल्ह्यांचा विकास निश्चितच होत असतो. विमानतळ विस्तारीकरणाचा तुम्ही विषय म्हणताय, तर अडचण अशी होती की बांधकाम परवाना जो कोणी घ्यायला जाईल त्याला विमान प्राधिकरणाची NOC घ्या म्हणतात. आता कराड बस स्टँडचा आणि विमानतळाचा तसा संबंध हवाई अंतराच्या याच्यानुसार मला तरी वाटत नाही. पण तिथल्या लोकांना सुद्धा प्राधिकरणाची परवानगी काढावी अशी अट घातली. त्याच्यासाठी एअरपोर्ट आता सांगतो ना मी, विषय चर्चा झाली बैठकीमध्ये. लक्षात विमानतळाची धावपट्टी 1700 मीटर जरी असली तरी 1700 मीटरवर विमान खाली येत नाही. विमान उंचीवरनं खाली यायला हळूहळू हळूहळू, आपण बरेच जण विमानात बसलेला आहात, त्यामुळे विमान लँडिंग करताना अगोदर पायलट आपल्याला 10-15 मिनटं आधी सांगतो की आपण डिसेंडिंग मोडवरती खाली यायला लागलेलं आहे. तरीसुद्धा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं कराड विमानतळ परिसराच्या नकाशाला रेड मार्किंग आणि ऑरेंज मार्किंग करून दिलेलं आहे. रेड मार्किंग जो एरिया केलेला आहे तिथं 100% रिस्ट्रिक्ट केलेला आहे. आणि जे ऑरेंज मार्किंग आहे बाजूचं तिथं कंडिशनल म्हणजे काय थोड्याशा बाबतीत थोड्या प्रमाणात रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. ज्या गोष्टी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी विमान उड्डाण करणे आणि लँडिंग करणे याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जे काही निर्धारित गोष्टी राज्य सरकारने केलेल्या नाहीत, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने केलेल्या आहेत, ते आम्ही फॉलो करू. तरीसुद्धा आज आम्ही सांगितलेलं आहे, समजा इमारती आहेत आणि त्यांना 4 मजले अलाउड होते आणि त्यांनी 6 मजले बांधलेत, तर वरचे 2 मजले जे बेकायदेशीर बांधलेत, विमानतळ प्राधिकरणाची परवानगी न घेता बांधलेत, तेवढ्याला अतिक्रमण ग्राह्य धरून द्यायचं आम्ही मान्य केलं आहे. ज्या गोष्टी आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये छोट्या विमानांना उतरायला त्रासदायक नसणार आहेत, त्या बाबतीत मोठी विमानं जेव्हा उतरायची सोय पुन्हा दुसरा टप्पा विस्तारीकरणाचा होईल त्यावेळी त्याचा विचार करू. पण आत्ता म्हणजे 15 सीटर काय किती सीटर विमान मला माहीत नाही, त्याचं तांत्रिक दृष्ट्या सांगतील, त्याला उतरण्यासाठी आणि लाईट लँडिंग करण्यासाठी जी काही एरिया
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं निर्धारित केलेलं आहे. त्यातली अतिक्रमणं निष्कासित करण्याची सुद्धा नोटिसा आपण देणार आहे. नेक्स्ट. साहेब ओके. साहेब संतोष आज काय नाही ना. कुशे सावळीमध्ये झालेल्या घटने नाही हे चार विषय, हे विषय झाले सगळे क्लिअर. ओके. कुशे सावळीमध्ये झालेल्या घटनेबाबत विक्रम पावसकरला अटक केली नाही, तर त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने काय असे निर्देश दिलेले आहेत काय म्हणून की बाबा तपास पुन्हा करावं दिलेत? नाही असं म्हणजे मला माहित नाही त्याची, मी माहिती घेतो. दुसरा माहिती घेतो. ठीक आहे. दुसरं असं आहे, कलेक्टर ऑफिसचे इथे ही आहे पोलीस चौकी, त्याची माहिती घ्या की त्याला पाण्याचे कनेक्शन नाही. 4 महिने झाले उद्घाटन. ओके. मीच केले उद्घाटन. 4 महिने त्याला पाण्याचं कनेक्शन नाही. ओके. देऊ, नक्की देऊ. येस. नारायण राणे मराठा आरक्षणाचा प्रश्न. नारायण राणेंनी आधी आत्ता दावा जो करताय ते म्हणजे मराठा आणि कुणबी वेगळे आहेत. मात्र नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्याचे नारायण राणे जे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी त्यांच्या अहवालात असं म्हटलंय की मराठा आणि कुणबी एकच आहे. मग नारायण राणेंचे 2 वेगवेगळे दावे आहेत. सरकार पक्षातलेच ते आहेत. मग अशा पद्धतीचे दावे होत असले तर काय? आता प्रश्न निकाली निघाला मराठा आरक्षणचा. आता माननीय जरांगे पाटील साहेबांनी ज्या काय मागण्या शासनाकडे केल्या होत्या त्या बाबतीतला सुधारित GR सरकारनं, राजपत्र सरकारनं काढलं. जो काय अहवाल शिंदे समितीचा यायचा आहे तो प्राप्त करून फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात त्याच्यावर निर्णय घ्यायचं ठरलं. पूर्वीचं राणेसाहेबांचं मत आणि आत्ताचं राणेसाहेबांचं मत समजा याच्यामध्ये काही तफावत असेल तर सरकारचे प्रमुख हे तिघंजण आहेत, शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि दादा. तिघंजणं राणेसाहेबांशी चर्चा करतील. पण सरकारमध्ये कुठेही विसंगती नाही. राज्य सरकार एका विचारानं हा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि सामंजस्यानं योग्य पद्धतीनं मराठा आरक्षणाचा विषय पूर्ण केल्याबद्दल माननीय शिंदेसाहेबांचं संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन होते. स्वतः जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं की शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते म्हणूनच हे शक्य झालं. त्यामुळं आता मराठा समाज समाधानी आहे. आणि सुद्धा काही प्रश्न असतील तर ते सुद्धा माननीय शिंदेसाहेब सगळ्याच समाजाचे, केवळ मराठा समाजाचेच नाहीत, इतर समाजांची सुद्धा शिंदेसाहेबांच्यासारखा, माननीय शिंदेसाहेबांच्यासारखा सकारात्मक नेता राज्याचं नेतृत्व करत असताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. जे अनेक वर्ष रखडलं होतं तो विषय जर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार योग्य पद्धतीनं सोडवत असेल तर इतर बाबतीत सुद्धा माननीय शिंदेसाहेब असेच योग्य निर्णय घेतील. ओके. रात्री 9 नंतर बाईक रायडर्स रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गाड्या रेस करून येतात. रात्री कालच एक भीषण अपघात झाला. तर त्याच्यावर ठोस कारवाई का होती? ते कुठल्या परिस्थितीत होतं ते माहिती आहे ना तुम्हाला? ते नाईट त्यांच्यावर काय करू आपण. म्हणजे आता SP माझ्याबरोबरच आहेत. नाईट पेट्रोलिंग तर ऑलरेडी आपलं असतंच. पण कसं आहे बघा, अनेक छोटे मोठे रस्ते असतात आणि नाईट पेट्रोलिंगला एखादा दुसरा अधिकारी असतो. एवढ्या मोठ्या शहरात, उपनगरात तरीसुद्धा नाईट पेट्रोलिंग अधिक वाढावं आणि असं कोणी आढळलं तर कडक कारवाई करावी अशा पद्धतीचे निर्देश पोलीस विभागाला मी देतो. साहेब, टी राजा किंवा नितेश राणे असतील यांच्यावर गुन्हे दाखल होऊ नये, अजूनही कारवाई होत नाही असं आरोप गृह मंत्रालयावर केला. सातारा जिल्ह्यात वरच्या लेवलचे प्रश्न आहेत. दोन तारणातलं पाणी उत्तर येऊन द्या. नाही, मला ते माहीत नाही कुठं गुन्हा दाखल झाला आहे, चितावणीकोर कुठं झाला. तपासू ना आपण. समजा कुणी असेल बरं का, म्हणजे मी 2.5 वर्ष गृहराज्यमंत्री होतो. हा थोडासा गृह विभागाशी संबंधित प्रश्न आहे. आपण काय करतो की बाबा ते व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप चेक करतो. कुठं केलं वक्तव्य, तिथल्या काही लोकांचे स्टेटमेंट घेतो आणि जर थोडं त्याच्यात तथ्य आढळलं तर मग आपण काय म्हणतो त्याला, पुढची कारवाई करतो. गुन्हा नोंद करणे किंवा काय करणे. या स्पेसिफिक बाबतीत नाही माझ्याकडे माहिती, पण तरीसुद्धा मी माहिती घेतो. पण असं होणार नाही एक पक्षाचा व्यक्ती म्हणून त्याला वेगळा नियम आणि दुसऱ्या पक्षाचा व्यक्ती म्हणून त्याला दुसरा नियम, असं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये होणार नाही. साहेब, नारायण राणेंची खासदारकीची टर्म संपत आली. फडणवीसांची त्यांनी भेट घेतली. काही खासदारकी मिळेल काय वाटते तुम्हाला? मी 4-8 दिवस मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होतो. तुम्ही हे प्रश्न विचारायला पाहिजे होतं मला की 3ऱ्या दिवशी मी कामाला लागलो. एवढं मोठं लग्न पार पाडून सुद्धा त्याचं काय विचारलंच नाही तुम्ही. त्यामुळं मुंबईत काय हालचाली चालल्यात माहीत नाही मला. मी चाललेलो आहे मुंबईला सोमवारी. मुंबईला गेलो की मग नक्की फडणवीस साहेब, कोणाची भेट घेतली? फडणवीस साहेबांची ना. कारण दादा परवाच लग्नाला येऊन गेले राणे दादा.
तुम्ही मला आधी विचारलं असतं तर मी तिथं विचारलं असतं साहेबांना, "हो, तुम्ही जाणार आहे का भेटायला, कुठल्या विषयासाठी जाणार आहे?" हां, मी मुंबईला गेल्यावर दादा CM DCM साहेबांची भेट घेतो आणि सांगतो तुम्हाला. लग्न सोहळ्यात सर्व हां, आता पक्षाची जे नेते मंडळी होते ती बऱ्यापैकी पाहायला मिळाली. माझे सगळ्यांची मित्रत्वाचे संबंध आहेत आणि मी सर्वांना निमंत्रण दिलं होतं, सर्वजण आले. त्यामुळं तुम्ही मीडियाने चांगलं सहकार्य केलं, त्यामुळे एवढा उत्साहामध्ये चांगला लग्न सोहळा पार पडला. आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि सगळ्यांचं सहकार्य मिळाल्यामुळंच चांगला माझ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. देसाई परिवार हा निमित्त होता. मी भाषणातसुद्धा उल्लेख केला की माझ्या तालुक्यानं आम्हाला कुटुंब मानलेलं आहे आणि आम्ही तालुक्याला कुटुंब मानलेलं आहे. त्यामुळं हा कौटुंबिक सोहळा होता. सगळ्यांच्या आशीर्वादानं, भगवंताच्या कृपेनं यशस्वीरित्या पार पडला. धन्यवाद. ओके. धोम धरणातलं ओके. पाणी पलटणला पळून घेऊन जात आहेत म्हणून जावळी, सातारा, कोरेगाव व्हायची शेतकरी कोरेगाव तहसील कार्यालयावर आज आंदोलन करतात. यावर तुमचं मत काय? याच्या बाबतीत मी आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं ब्रीफिंग घेतलं. जे वाटप केलेलं आहे पुढच्या 3 महिन्याचं, त्या वाटपातला जेवढा कोटा आहे तेवढाच आपण देतो आहे. त्या कोट्याच्या बाहेर आपण देत नाही. त्यामुळं जादा पाणी दिलं असतं तर पळवून नेलं असं म्हणलं असतं. आणि मूळ धोम धरणातला आत्ता असणारा साठा हा विचारात घेऊनच वाटप केलेला आहे. त्या वाटपाला मला वाटतं आपण वरची मान्यता पण घेतलेली आहे. डिक्लेअर जेवढा काही कोटा आपण निर्धार, त्यामुळं कोट्याच्या बाहेर तर कुठं दिलं नाही आपण. जेवढा कोटा आहे तेवढाच दिलेला आहे. कोट्याच्या बाहेर कुठेही कुठल्याही धरणातनं, म्हणजे स्पेसिफिकली धोमच नाही, तारळे असेल, कोयना असेल, इतर कुठले असेल, आज धरणात असणारा साठा त्याचं आपली कालवा सल्लागार समिती जी पाठीमागं झाली त्याच्यामध्ये कोटा जो ठरलेला आहे त्या कोट्याच्या बाहेर कुठेही पाणी सोडलेलं नाही. साहेब, जिल्हा परिषदच्या कार्यालयासमोर संगणक परिचालित संघटनेचं एक आंदोलन सुरू आहे. त्या महिला बसलेल्या आहेत. आज 15वा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा. तब्येत त्यांची खालून अद्यापही कुठला अधिकारी फिरकत नाही आणि एक वाजवी मागणी आहे त्यांची की मानधनपेक्षा आम्हाला जे काय पगार असेल किंवा 22,600 रुपये त्यांनी मागणी केलेली आहे, तर ते मिळावं म्हणून त्यांचं लाडा चालू आहे. काय सर? हा आजचा नाही आहे, हा विषय खूप जुना आहे. मी स्वतः त्यांची भेट घेतली. मला ते लोक सर्किट हाऊसला भेटायला आले होते, तेव्हा ते म्हटले आमच्या तिथं भेट द्या. मी स्वतः उतरलो गाडीतनं, त्यांच्या तिथं गेलो, त्यांना भेटलो. त्याच्यामध्ये ग्रामीण विकास विभागाशी संबंधित हा प्रश्न आहे. माननीय पंकजाताई मुंडे या विभागाच्या मंत्री होत्या तेव्हापासूनच हा विषय आहे. याच्यामध्ये आपण त्या परिचालकांना जे काम देतो ते एका एजन्सीमार्फत दिलेलं आहे. त्या काही सरकारी कर्मचारी नाहीत आणि एजन्सी परिचालक जेवढे पैसे सरकारकडनं घेते तेवढे पैसे खाली त्या परिचालकांना देत नाही. त्यांचं काय मधली चार्जेस असतील वगैरे ते वजा करतात, तर तो डिफरन्स जास्त आहे असं यांचं म्हणणं आहे. तर या बाबतीत मी त्यांना सांगितलं आहे, ग्रामीण विकास मंत्री स्वतः लक्ष घालत आहेत. मी जेव्हा मुंबईला जाईन तेव्हा मी म्हणलं तुमच्यासाठी मी त्या ग्रामीण विकास मंत्री महोदयांची भेट घेईन, पण त्यांनी आंदोलनाचा निर्णय पाठीमागं घ्यावा. सरकार नक्की त्याच्यावर सकारात्मक विचार करणार आहे असं वेळोवेळी सांगितले. तुमच्या आत्ता महाजन साहेब आहेत त्यांनीसुद्धा सांगितले. पण प्रकृतीला त्रास होईल असं काय कोणी करू नये, कारण हा काय आज आमचं सरकार आल्यावर उद्भवलेला प्रश्न नाही. हा मान्य पंकजाताई ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हापासूनचा प्रश्न आहे. तरीसुद्धा आम्ही याच्यात लक्ष घालतोय. साहेब, राज्यसभेसाठी भाजपला 3 जागा, काँग्रेस अजित पवार गटाला, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला, शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा देण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे. मिलिंद देवरांना उमेदवारी मिळते काय याच्याबद्दल? ह्या चर्चा आहेत. चर्चा आहेत. मी मुंबईला गेल्यावर सांगतो ना तुम्हाला. मी इथं आहे हो, त्यामुळे मुंबईला गेलो ना सगळ्यांशी चर्चा करतो. वाटलं तर फोन घ्या माझा मुंबईतनं, देतो लगेच. धन्यवाद. शेवटचा प्रश्न. शेवटचा मला एस टी स्टँड परिसरात पूर्वी जो काही घटना घडत होती त्या अनुषंगाने 10च्या आत सगळी दुकानं बंद आणि 11 वाजता सगळं काही बंद असं केलं होतं. मान्य आम्हाला ते पटलं होतं. तर आता थोडंसं मला सुचवावं असं वाटतं की रात्रीच्या वेळी लहान मुलं जर रडायला लागलं स्टँडवरती त्याला दूध द्यायचं म्हटलं तरी काही मिळत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? माझं मत आहे असं की दुधाचा स्टॉल तेवढा उघडा ठेवा. चहा दूध एक रात्र दुधाचा स्टॉल उघडा ठेवा. आपण एस टी कॅन्टीन आतमधलं चालू असतं ना, बंद असतं. तिथं आपण असं करू. डीसींच्या मी बोलतो, तुम्ही लहान मुलांचा उल्लेख योग्य केलेला आहे. लहान मुलाला किमान दूध आणि पाणी मिळेल एवढी व्यवस्था करू आपण. करू नाही मिळालं की आमची इतर पेय नाही पण दूध आणि पाणी.